नमस्कार। पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल होतो, तो गुन्हा जामीनपात्र असतो। पोलीस एक नोटीस पाठवतात आणि पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगतात आणि त्या जामीनपात्र गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक केलं जातं। आरोपीचे कुटुंबीय जे आहेत ते वकिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात। ते पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतात की हा गुन्हा जामीनपात्र आहे, आम्ही जामीन देण्यास तयार आहोत। परंतु पोलीस उलट वकिलांवर केस करण्याची धमकी देतात आणि आरोपीला अटक करतात। अशा परिस्थितीमध्ये ही घटना जी आहे ही घटना माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशनद्वारे पोहोचते। जे आरोपी असतात त्या केसमधील त्यांची पत्नी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रीट पिटिशन दाखल करते आणि ज्यामध्ये ती अशी मागणी करते की जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामीन देण्यास तयार असताना पोलिसांनी अटक केली, त्यामुळे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा काय न्याय निर्णय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर। तर आज आपण जो विषय घेतलेला आहे तो एका विशेष केसच्या अनुषंगाने घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की गुन्हे हे दोन प्रकारचे असतात, एक जामीनपात्र गुन्हे असतात, एक अजामीनपात्र गुन्हे असतात। तर ही केस आहे नीलम नितीन संपत विरुद्ध महाराष्ट्र सरकार। आणि या केसमध्ये ताडदेव पोलीस स्टेशन जे आहे मुंबईचं, तर त्या ठिकाणी एक FIR दाखल करण्यात आलेला होता। आणि ही जी अर्जदार आहे जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेली होती, तर त्या अर्जदाराच्या पतीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 व कलम 509 भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर हा छेडछाडीच्या संदर्भातला गुन्हा होता, महिलेच्या संदर्भातला गुन्हा होता। त्यामुळे पोलिसांनी सर्वात अगोदर त्या आरोपीला 41A खालची जी आहे ती नोटीस 41A खालची जी नोटीस आहे ती नोटीस पाठवली होती। आणि ते जे आरोपी आहेत ते वकिलासोबत पोलीस स्टेशनला गेले आणि वकील आणि ते आरोपी दोघांनी पोलिसांना सांगितलं की हे दोन्ही गुन्हे जे आहेत ते जामीनपात्र गुन्हे आहेत आणि जामीनपात्र गुन्हे असल्यामुळं जे गुन्हे जामीनपात्र आहेत त्याच्यामध्ये अटक करता येत नाही। वकिलामार्फत त्या आरोपीने लेखी स्वरूपामध्ये तिथले जे PI आहेत पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत तर त्यांना लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं होतं। तर लेखी स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा त्यांनी आरोपीला बेकायदेशीररित्या अटक केली। एवढंच नाही तर त्या आरोपीसोबत जे वकील होते त्यांना असं सांगितलं गेलं की आम्ही याला अटक करणार आहे आणि तुम्ही जर काय याच्यामध्ये आलात तर तुमच्यावर सुद्धा आम्ही FIR दाखल करू। तर या गोष्टीमुळं हे जी त्याची पत्नी होती फिर्यादीची, तर त्या फिर्यादीच्या पत्नीनं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रीट पिटिशन दाखल केलं आणि त्या रीट पिटिशनमध्ये त्या पत्नीचं म्हणणं असं होतं की माझ्या पतीला जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामीन देण्यास तयार असताना सुद्धा बेकायदेशीररित्या पोलिसांनी डांबून ठेवलेला आहे। आणि आरोपी हा प्रतिष्ठित आहे, तो संगीत शिक्षक आहे, गेल्या अनेक वर्षापासून ते संगीताचे शिक्षण देत आहेत आणि त्यांना बेकायदेशीररित्या या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यामुळं जो की गुन्हा जामीनपात्र आहे, तर त्यामुळं त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागलेला आहे। आणि त्यांनी अशी मागणी केलेली होती की त्यांच्या पतीला न्यायालयामध्ये हजर करण्याबाबतचे आदेश करण्यात यावे। का तर तो गुन्हा जामीनपात्र आहे, पोलिसांना अटक करता येत नाही आणि बेकायदेशीररित्या डांबून ठेवलेला आहे। रॉंगफुल डिटेन्शन असा जो शब्द आहे तो त्यामध्ये आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जे वकील मित्र आहेत त्या सर्वांना माहीत आहे की अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये जे डायरेक्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये अटक केलं पाहिजे, म्हणजे जर आवश्यकता असेल तर अटक केलं पाहिजे, त्याच्यामध्ये अटक केलं पाहिजे या अनुषंगाने। आणि हा तर जामीनपात्र गुन्हा होता, त्यामुळं जामीनपात्र गुन्ह्यामध्ये अटकच मुळात करता येत नाही जर तो आरोपी जामीन देण्यास तयार असेल तर। आणि त्यांनी या अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार या केसमधील सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या अटकेबाबतच्या, तर त्याचं सुद्धा उल्लंघन केलं असं त्यातील अर्जदाराचं म्हणणं होतं। आणि या सर्व गोष्टीमुळं त्यांच्या प्रतिष्ठेत धक्का लागला, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोचली, अशा प्रकारचं जे आहे त्यांचं म्हणणं होतं। आणि सरकारने म्हणजेच पोलिसांनी या आरोपीस बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याबद्दल त्यांनी नुकसान भरपाई जी आहे ती नुकसान भरपाईची सुद्धा मागणी केलेली होती। आणि जर पाहिलं आपण या केसमध्ये महत्त्वाचं, तर त्या केसमधील अर्जदाराचं असं म्हणणं होतं की ज्या गाईडलाईन्स आहेत
या अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार या केसमधील, तर त्याचं उल्लंघन केल्यामुळं जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं त्या अर्जदार म्हणजे आरोपीच्या पत्नीचं म्हणणं होतं. आणि त्या अनुषंगानं रिट पिटिशन दाखल केलं. रिट पिटिशनची जेव्हा दाखल केल्याचं समजलं पोलिसांना, त्यावेळी आरोपीला ताबडतोब सोडून देण्यात आलं. आणि आरोपीला ताबडतोब सोडून दिल्यानंतर आरोपीने स्वतःसुद्धा त्या केसमध्ये ॲफिडेविट दिलं माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर. आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवलं गेलं. त्यांनी जामीन देण्यासाठी तयार आहे असा पोलिसांकडे अर्ज देऊनसुद्धा त्यांना जामीन दिला गेला नाही. उलट त्यांच्या वकिलांनाच धमकावलं गेलं की तुमच्यावर केस दाखल केली जाईल. तर त्यामुळं या ॲफिडेविटद्वारे, शपथपत्राद्वारे जेव्हा त्या आरोपीने स्वतः त्या केसमध्ये कथन केलं, त्यावेळी त्याची नोटीस जी आहे ती महाराष्ट्र सरकार, संबंधित PI आणि जे कमिशनर आहेत त्यांना काढण्यात आली. ते हजर झाले आणि त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये माफी मागितली. आणि त्यांनी असं सांगितलं की अनकंडिशनल माफी मागितली, कोणत्याही अटीविना माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये चूक मान्य केली की जामीनपात्र गुन्ह्यामध्ये अटक करता येत नाही, तरीसुद्धा आम्ही अटक केलेलं होतं, त्यामुळं आम्ही माफी मागतो असा माफीनामा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिहून दिला संबंधित पोलीस अधिकारी यांनी. आणि त्यांनी असा डिफेन्स घेतला की जे तपास अधिकारी होते संबंधित, ज्यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता, तर ते प्रोबेशनल अधिकारी होते, त्यामुळं त्यांच्याकडून ती चूक झालेली आहे. आणि जेव्हा या केसची सुनावणी झाली, या केसची सुनावणी झाल्यानंतर निष्कर्ष नोंदवताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायनिवाड्याचं विस्तृत असं डिस्कशन जे आहे ते त्या केसमध्ये केलेलं आहे. आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आपण जर व्हिडिओ स्किप केला तर आपल्याला कळणार नाही की ह्याच्यामध्ये नेमकं काय पोझिशन होती आणि त्यामध्ये न्यायनिर्णय काय झाला. त्यासाठी आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर ज्यावेळी याचा आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला, तेव्हा त्या आदेशामध्ये अतिशय विस्तृतरित्या डिस्कशन जे आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने केलं. विविध सुप्रीम कोर्टाचे जे न्यायनिवाडे आहेत त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याचं डिस्कशन करत असताना की कायद्यामध्ये गरज नसताना, आरोपीला अटक करण्याची गरज नसताना जर अटक केलेला असेल तर त्या अनुषंगानं सुद्धा मुद्दा जो आहे तो करू नये अटक गरज नसताना, असं सुद्धा डिस्कशन जे आहे ते यामध्ये केलेलं आहे. आणि जर का एखाद्या व्यक्तीला जर का अटक केली, जर गुन्हा जामीनपात्र असेल किंवा एखादा गुन्हा खोटा असेल असं सकृतदर्शनी दिसत असेल आणि त्या केसमध्ये अटक करण्याची आवश्यकता नाही असं असताना जर अटक केलं त्या आरोपीला, तर त्या परिस्थितीमध्ये त्या आरोपीच्या प्रतिष्ठेस खूप मोठा धक्का लागतो. त्याची कुटुंबामध्ये जे आहे त्याला नजर खाली घालून जावं लागतं. त्याचा आत्मसन्मान जो आहे तो दुखावला जातो केवळ अशा स्वरूपाच्या प्रकारामुळं. त्यामुळं हे अशा प्रकारचे निष्कर्ष जे आहेत ते त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश करताना खूप कडक असे आदेश केलेले आहेत आणि खूप कडक शब्दामध्ये जे आदेशामध्ये लिहिले आहे ते मी आपल्याला सांगतो. हे खूप महत्त्वाचं आहे. जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जर एखाद्या आरोपीला डांबून ठेवलं तर या अनुषंगानं ही केस ही खूप महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्या न्यायनिर्णयामध्ये पुढं असे आदेश केले की सरकारने म्हणजे पोलिसांनी आरोपीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याबद्दल 6 आठवड्यामध्ये 2 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. म्हणजे 2 लाख रुपये नुकसान भरपाई 6 आठवड्यामध्ये द्यावी. कुणाला? फिर्यादीला, ज्या आरोपीला, ज्याला डांबून ठेवलं, जो गुन्हा जामीनपात्र होता त्या जामीनपात्र गुन्ह्यामध्ये अटक केली म्हणून 2 लाख रुपये नुकसान भरपाई पोलिसांनी आरोपीला द्यावी असा आदेश केला. एवढंच नाही तर डेप्युटी कमिशनर लेवलच्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याकडून संबंधित पोलीस अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि 8 आठवड्यामध्ये चौकशी पूर्ण झाली पाहिजे की यांनी याला का बेकायदेशीररित्या डांबून ठेवलं असे सुद्धा निर्देश दिले. आणि जो अधिकारी चौकशीमध्ये दोषी आहे, अटक करणारा जामीनपात्र गुन्ह्यामध्ये, तर त्या अधिकाऱ्याच्या पगारातून ही 2 लाख रुपये जी आहे रक्कम ही वसूल करावी आणि तो जो आरोपी आहे ज्याला डांबून ठेवलं होतं त्याला देण्यात यावी असा आदेशसुद्धा, असा महत्त्वपूर्ण आदेशसुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते या केसमध्ये केलेलं आहे. आदेशामध्ये पुढं असं सुद्धा म्हटलेलं आहे की 12 आठवड्यामध्ये नुकसान भरपाई दिल्याबद्दल
दिल्याचा आणि कारवाई काय केली त्या अधिकाऱ्यावर, त्याचं काय झालं याबद्दलचा रिपोर्ट सादर करण्याचा सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं की एखादा गुन्हा जर जामीनपात्र असेल, त्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध दाखल झाल्यानंतर आरोपी जर का जामीन देण्यास तयार असेल तर पोलीस हे जामीनपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करू शकत नाहीत. आणि जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जर अटक केली तर हा जो न्यायनिर्णय आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा की नीलम नितीन संपत विरुद्ध महाराष्ट्र सरकार, तर हा जो न्यायनिर्णय आहे हा न्यायनिर्णय या केसकामी खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना 2 लाख रुपये दंडाची शिक्षा आणि त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश झाले आहेत. त्यांच्या पगारातून 2 लाख रुपये जे आहेत ते वसूल करण्याचे आदेश झालेले आहेत. तर हा निर्णय जे जामीनपात्र गुन्ह्यामध्ये चुकीची अटक केली जाते त्या अनुषंगानं खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती जर तुम्ही शेअर केली तर ती अनेकांना कळेल, त्यामुळे अनेकांना हा कायदा, हा जो केस लॉ आहे, सायटेशन आहे हे समजेल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा चॅनल शेअर करा. कोर्ट कचेरीचं फेसबुक पेज आहे कोर्ट कचेरी या नावाचं. एवढंच नाही तर कोर्ट कचेरी ऑफिशियल या नावाचं इंस्टाग्रामसुद्धा पेज आहे, तर त्या पेजलासुद्धा आपण फॉलो करा आणि लाईक करा. त्या ठिकाणी आपण कॉमेंटही करू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजवर. खूप खूप धन्यवाद.